महत्त्वाची बातमी आपण बघूया। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेने जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे। थोड्याच वेळामध्ये त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर असतील। अधिकृत घोषणा काही वेळामध्ये याची केली जाईल। रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबईमध्ये। म्हणजेच अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे मुंबई उत्तर पश्चिम मध्ये। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, काय अधिक माहिती? रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशी लढत होईल उत्तर पश्चिम मुंबईमध्ये, काय सांगाल? अगदी बरोबर आहे सुवर्ण। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अखेर रवींद्र वायकर जोगेश्वरी विधानसभेचे आमदार आहेत रवींद्र वायकर यांना उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे। त्याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत होणार आहे। त्या संदर्भात देखील आता जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र वायकर हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत, नगरसेवक होते, मुंबई महापालिका मध्ये ते स्थायी समिती अध्यक्ष देखील होते आणि त्याचबरोबर आमदार देखील 3 वेळा ते राहिलेले आहेत। त्यामुळे या मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर हे तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये ही उमेदवाराची माळ जी टाकण्यात आलेली आहे आणि रवींद्र वायकर ही आता महायुतीचे उमेदवार असणार आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्याची अधिकृत घोषणा पुढील काही वेळातच होणार असल्याची देखील माहिती मिळते। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अगदी थोडासाच कालावधी झालाय। रवींद्र वायकर शिंदेंसोबत येऊन, आधी ते उबाठासोबत होते, आता शिंदेंसोबत येऊन थोडासाच कालावधी झालेला आहे। रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे।